सुनबाई, ही आपल्या घरचं पिढीजात दागिना आहे तो. माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं, त्यांना त्यांच्या सासूबाईंनी. आपली परंपराच आहे ही. सासूकडनं सुनाच्या हातात ही दागिने सोपवायचे. आणि आता तू बी ही परंपरा कायम ठेव. आई, बसा इथं. आई, तुमच्या माहेरची आठवण तुम्हाला परत मिळाली. ही दागिना आता तुमच्याकडे आहेत, तरी डोळ्यात पाणी का आहे तुमच्या? अगं पोरी, ह्या दागिन्यात माझ्या लय आठवणी आहेत ग. यातलं काही दागिनं माझ्या माहेरचं आहे ती, आणि काही दागिनं माझ्या सासूबाई. नुसतं दागिन नाही ती ग, परंपरा आहे ती. अगं, प्रत्येक सणाला ही समदे दागिनं घालून मी नटावं असा हट्ट असायचा त्यांचा. आणि त्या गेल्या आणि माझं नटणंच कमी झालं. आणि हे गेल्या समद संपलं. असं कसं संपलं? आई, तुम्हाला दागिन्यामध्ये सजलेलं बघायला ना खरंच आवडेल मला. तुम्ही घाला नाही हो दागिना. अहो, लय सुंदर दिसाल तुम्ही. अगे काय बोलतेस सुप्रियू? लोक काय म्हणतील? अहो, काय म्हणताल म्हणजे? आई, मला सांगा, दादासाहेबांना तुम्ही अशा नटल्याला आवडायच्या का नाही? त्यासनी मी लय आवडायची. मग मला सांगा आई, त्यांच्या गेल्यानंतर तुम्ही असं नटल्याला बंद केलेलं त्यासनी आवडेल का? त्यांच्या गेल्यानंतर तुम्ही असं बेरंग आयुष्य जगल्याला जर का त्यांना कळलं तर त्यांच्या आत्म्याला तरी शांतता मिळेल का आई? त्याचं काही नाही आई. तुम्ही घाला बरं हा दागिना. बघू इकडे, घाला. नाही नाही, काय झालं आई? घाला नाही हो दागिना. नाही. हा ग समाज, हे लोक काय म्हणतील ग? हाय, कोण कशाला काय बोलत, तू नको टेन्शन घेऊस. कोण काय म्हणणार नाही. पियू, तू घालायला दागिना. युरू, तू बी हिला मिळालायस मी. मग हा काय, मला पण तुला नटलेलं बघायचंय. घाल दागिना. आई, माझं राहू द्या, वीरूचं तरी ऐका. अरे तुम्हा दोघांनी झाले काय राज? मी आज काय सुद्धा असं करणार नाही. चला बा बाजूला, मला जाऊ द्यात. पियू, आई अशी ऐकायची नाही. देख, मीच घालतोय तिला. तुम्ही लई भारी दिसताय. तुम्हाला ना माझीच नजर लागल. होय आई, लय भारी दिसतेस बघ तू. तुला असं नटलेलं मी कधी बघितलंच नव्हतं. हाय, अगं राहू द्यायची की. आता झालं ना तुमच्या मनासारखं? आता बाद झाली. पियू, धरी दागिने तुझ्याकडे ठेव. अहो आई, माझ्याकडं नाही आई. हे तुमचं दागिना आहे, हे तुमच्याकडेच राहू दे. तुम्हीच सांभाळा.
मला भीती वाटते. अगं त्यात घाबरण्यासारखं काय आहे? ही तुझी खरी अमानत आहे ग. अगं हे आपल्या खानदानाचा ऐवज आहे. अगं परंपरेनं प्रत्येक सासूनं सुनेल द्यायचं असते. आणि आता इथनं मोर ही दागिनं आणि हे समद घर तू जपायचं आहेस. तू त्याची काळजी घ्यायची आहेस. पोरी मला खात्री आहे तू समद हे व्यवस्थित जपशील म्हणून. धर घे पुरी. सुखानं संसार करा. एवढं दागिना भेटल्यावर कुणी बी सुखीच होईल की. काकीसनी सांगायला पाहिजे. त्या अंकुशरावच्या पोरीनं सगळं दागिनं काढून घेतलं. मी तिला सोडणार नाही. हा दागिने तर वहिनीचंच होतं. तोंड बंद करा तुमचं. ते दागिने मी सांभाळून ठेवले होते. ते दागिने गेले तर जाऊ द्या हो. मी बघीन ते कसे परत आणायचे. पण त्या अंकुशरावच्या पोरीनं लई मोठा खेळ केलाय माझ्या बरोबर. खोटा इन्कम टॅक्स अधिकारी आणून. ते एकदा माझ्या टप्प्यात येऊ दे नुसती. तिला अजिबात सोडणार नाही मी. अगं पण कशावर हे सगळं पिऊनच केलं असेल पुन्हा. मला तर काही कळतच नाही बघ. तुला सारखा प्रत्येक गोष्टीत संशयच कसा येतो ग. मम्मी मी घर सोडून चालली. मला आता इथं नाही राहायचं. हे तुला काय झालं आता मधीच? तुम्ही कानाखाली मारलेलं अजून कान सुन नाही माझा. एवढ्या जोरात कोणी मारतं का? ते बी काय चूक नसते ना. म्हणजे तशी चूक झालीच आमची. आम्ही ते पैसे लपवून ठेवलं. सॉरी. पण तुम्ही बी मोठ्यांच्या दागिने लपवून ठेवलेलंच की. हे गप्पा बसा. नाहीतर अजून एक वाजवीन बघ. मारा. तुम्ही आम्हालाच मारा. तुमचं ना माझ्यावर आणि पृथ्वीवर अजिबात प्रेम नाही. बघल तेव्हा आमच्या दोघांवर ओरडत असता. काय बी करत नाही बघा आमच्यासाठी तुम्ही. अगं हे कुणासाठी करतेय सगळं? तुझं रडगाणं बंद करा. तुझ्या डोक्यात कधी शिरणार आहे कुणास ठाऊक. बिनडोक कुठली. तुम्हाला कळलं का? हो पियू वहिनीने केवढा मोठा डाव खेळला तुमच्या बरोबर. आता काय केलं तिनं? काय केलं? मुठ्ठी आईनं त्यांचं सगळ्याच्या सगळं दागिने पियू वहिनीसने दिल्या ती. काय ऐकलं का? हा ऐकलं का तुम्ही? बसला का विश्वास तुमचा? हे सगळं तिने तिला दागिने मिळावं म्हणून केलेलं आहे. ती किती धूर्त आहे. ती किती राजकारणी आहे ते तुम्हाला कधी कळणार आहे कुणास ठाऊक. तिच्यावर तुम्ही असा विश्वास ठेवायला लागल्यावर तर कसं होणार? आज तिने दागिने घेतल्यात, उद्या घरदार नावावर करून घेईल. पण मी असं होऊ देणार नाही. ते दागिने कसे परत मिळवते ना ते बघाच. अरे विरू काय चाललंय तुझं ही? बस इथं बस. बस इथं. आणि जोपर्यंत मी म्हणत नाही ना तोवर डोळे उघडायचं नाही. बरं. विरू अरे उघडू का तर डोळे? नाही नाही थांब. उघड आता.
बघतोय? हेच कसे दिसताय? हेच स्वर्गात नाही का अप्सरा जमिनीवर आले तिला बघ. असं म्हणते ती की दागिनं बाईची सुंदरता वाढवते. पण पिऊ, तू तर दागिन्यांची सुंदरता वाढवलीस की. हो का? वीरू, मला हे दागिने किती बी चांगले दिसत असले ना तरी ते दागिने आईंचे आहेत. आणि मी घेत नव्हते तरी बी का घ्यायला लावले मला? कारण तिची हीच इच्छा होती. पिऊ, तू काय बी म्हण, पण लय नशिबानेच बघतो तुला आईसारखी माया करणारी सासू मिळाली. आणि माझ्यासारखा नवरा. हो का? लग्न आधी किती तरसोले आठवत आहे ना? किती माग माग करायला लावलं मला. तरी नाकाच्या शिंद्यावरचा राग नाही गेला तुझ्या. तुझी माफी मिळवण्यासाठी एवढं बॅनर लावलं तरी पोरानं काही भाव नाही दिला मला. तू बी काय कमी नव्हतीस बर का. मारके म्हशीवानी अंगावर यायचीच माझ्या. तू मला म्हैस म्हणालास? हा म्हणजे म्हैस नाही, पण म्हशीसारखीच अंगावर यायचीस. आणि तू जो बैलावानी फुगून बसायचं ती? मी जरी बैलावानी फुगून बसत असेल ना तरी खोटं नाव सांगून गंडवलं नव्हतं मी. त्याच्यात काय होतंय मग तवा? प्रेमात गंमत नसेल तर गोडवा वाढत नाही. मग तसंच प्रेमात जरा भाव खाल्ला नाही ना तर त्याची गंमत बी येत नाही. अच्छा, आणि तू जर असाच भाव खात बसला असता आणि मी दिलं असतं तुला सोडून आणि केलं असतं दुसऱ्यासोबतच लगीन तर काय मग मी वाट बघत बसलो असतो तुझी. आणि मी आलेच नसते तर मी तुझ्यासोबत लग्नाचा मुहूर्त काढला असता, पॅन्ट ठरवला असता आणि घोड्यावर बसून डायरेक्ट घरी आलो असतो आणि म्हणलो असतो, होय लगीन करशील का माझ्याशी? पिऊ, एक बोलू? काय? आय लव्ह यू ना? नाही. मग ते घरात छोटा विरू कधी आणायचा? तुझं तर आपलं काहीतरीच असतं. हा काहीतरीच. कसली असते माझी बायको. हा गंमत केली. अहो ताई, काय झालं? असे रडत का बसलाय? ताई, अहो सांगा ना, काय झालं? का रडताय तुम्ही? आम्ही रडू नको तर काय करू? मम्मी अजिबात चांगलं वागत नाहीत माझ्याशी. आता पण सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला. माझं काय बी ऐकून घेतलं नाही. राहून राहून असं वाटतंय इथनं उठावं डायरेक्ट कोल्हापूर गाठावं. नाही, आता तसंच करते मी. ताई, काय बोलताय तुम्ही? हे काय करताय तुम्ही? शांत व्हा बघू आणि चला माझ्या संग. सूर्यवंशींच्या सुनेनं असं बाहेर बसून रडणं अजिबात बी शोभत नाही. चला माझ्या संग, चला. आणि एक सांगू ताई, तुमच्या डोळ्यात असं पाणी अजिबात बी चांगलं दिसत नाही. अगं मी मुद्दाम रडते का? एकतर मी विनाकारण कोणाच्या बी वाट्याला जात नाही, पण मम्मीने सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला. कसं वाटेल तसं बोलल्या. माझ्या मनाला किती वाईट वाटलं असेल याचा जरा सुद्धा विचार केला नाही.
माझ्या पप्पांनी लई प्रेमाने वाढवलंय ग मला. ताई पण इथं तुम्ही नका बरं मनाला लावून घेऊ. तुम्हाला कधी काही बोलावं वाटलं ना ताई, कधी एकटं वाटलं, कुणाला काही सांगा वाटलं तर माझ्याकडे येऊन सांगत जा, मी आहे ना. पण असा माहेरी जायचा तडकाफडकी निर्णय ना अजिबात बी घेऊ नका. अगं समोरचा माणूस असं वागल्यावर दुसरं काय करणार? आता सगळ्यांनी असंच वाटत असणार की मी मोठ्या आईंचे दागिने लपवलेत, पण मी त्यांचं दागिने साधं बघितलं सुद्धा नाहीत ग. मी काय चोर आहे का? अगं माझ्या पप्पांकडे मस्त पैसा आहे, ताई. मी कशाला असलं काय करू? दागिनं तुम्ही नाही लपवलं यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे सगळं कोणी केलंय आणि या सगळ्या मागं कुणाचा हात आहे ना हे चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही जाऊ द्या बरं हे सगळं. चला आधी डोळे पुसा तुमचे आणि जरा फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी चहा टाकते. चला. इथं बसा तुम्ही. आता अजिबात रडायचं. मी आले चहा घेऊन. पियू तुमच्याच कपात आणते. पियू आमच्या दोघांना बी चहा टाक. होय सुनबाई, तुझ्या आजचा एक कप कडक चहा होऊन जाऊ दे. बसा तुम्ही, आलेच मी चहा घेऊन. ठीक आहे बस. सुनून दे. अगं काय करतेस हे? हो बाजूला, मला करू दे घरातली कामं. असं पण काही दिवसांनी ही कामं करावीच लागणार आहेत मला. कांचन सोड, काय करतेस तू ही सगळं? अगं तुझी सून मी तिची दुश्मन असल्यासारखं माझ्यावर वागत्या. मग दुसरं काय बोलू मी? सगळ्या घरात सगळ्यांनी सांगत सुटल्या की मी तुझं दागिनं लपवले. अगं मला काय कमी आहे ते मी तुझं दागिनं लपवीन? कांचन तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं तू कशाला असं वागेल तुझ्यावर? ते तुझ्या सुनाला विचार. अगं मी माझ्या कानाने ऐकलंय, ती जेव्हा हे सगळं दीपीला सांगत होती माझ्या काळजानात किती गरं पडली असतील माझं मला माहिती. अगं या घरासाठी एवढं केलं मी आणि या घरात कुणाचाच माझ्यावर विश्वास नाही. असं नाही कांचन, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अगं त्या पृथ्वीन आणि निशाने हे सगळं केलंय. नादान आहेत ती पोरं, त्यांच्या चुका आपण पदरात घालायच्या नाहीतर कुणी घालायच्या तूच सांग की. पण तुला जर त्यासनी काही शिक्षा द्यायची असेल ना तर खुशाल दे, मी काय बी नाही बोलणार. कांचन अगं माझा त्या दोघांवर अजिबात राग नाही ग. मला ही संधी पोरं सारखीच आहे ती. जशी वीरू आणि पिऊ ना तशीच पृथ्वी आणि निशा पण. खरंच जर तसं असेल ना तर आणते दागिनं, देते मी निशाला. अगं अशी पण ती मोठी सून आहे आणि आपल्या परंपरेनुसार ते तिलाच द्यायला पाहिजेत ना. अगं कांचन पण ती दागिनं मला सासूबाईने दिलेली आहेत, तुला पण दिलेली आहे ती की, ती दे किती निशाला. अगं माझ्याकडे कुठलं आलं दागिनं? सासूबाईंनी सगळे दागिने तर तुलाच दिले होते आणि मला दिला तो फक्त जाच. पण लक्षात ठेव, आता ह्या घराची कारभारी मी आहे आणि ह्या घरातली मोठी सून निशा आहे. त्यामुळे परंपरेनुसार मोठ्या सुनेला हे दागिनं गेलं पाहिजे, म्हणजे दिशाला हे दागिनं मिळायला पाहिजेत. जा जाऊन घेऊन ये दागिनं. आणतेस ना? हा ती दागिनं माझ्याकडे नाही, ती मी ते पिऊला दिलेत. कुणाला विचारून दिलास? तुला काय गरज होती तिला लगेच दागिनं द्यायची? तो दागिन्यांचा मान रीतिरिवाज नुसार निशालाच मिळायला पाहिजे. अरे काय ग, तू वचन दिलं होतंस ना सासूबाईंना मी सगळं परंपरेनुसार करीन म्हणून? मग जी सून आधी या घरात आल्या तिलाच ते मिळायला पाहिजेत दागिनं. जा ते दागिनं घेऊन ये.